हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. तुमच्याजवळ बायबल असेल तर तुम्ही पाहू शकता. प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 वचन 8 आणि 9. प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 वचन 8 आणि 9 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेषित पेत्र असं म्हणत आहे की हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिलेली आहे. आणि पवित्र आत्मा देऊन त्याने विश्वासाने त्यांची अंतकरणं शुद्ध केलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2000 वर्षांपूर्वी जेव्हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात जन्माला आलेला होता, तेव्हा तो इस्रायल देशामध्ये होता आणि इस्रायल देशातच तो मानवाच्या पापांसाठी बलिदान करून त्याने क्रूसावर मरण पत्करलं. 3ऱ्या दिवशी जिवंत झाला आणि 40व्या दिवशी तिथूनच त्याच्या शिष्यांच्या डोळ्या देखत तो वर स्वर्गात निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलमध्ये जन्मला, इस्रायलमध्ये मरण पावला, इस्रायलमध्ये जिवंत झाला आणि तेथूनच तो वर स्वर्गात निघून गेला. प्रभूच्या बरोबर जे लोक होते, ज्यांना शिष्य म्हटलेलं आहे, जे रात्रंदिवस प्रभू येशूच्या सोबत असायचे, तेही सगळे इस्रायली होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात निघून गेल्यानंतर शिष्यांना 50व्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला आणि तेव्हापासून या शिष्यांनी येशूच्या कार्याचा आरंभ केला. प्रभू येशूने त्यांना हे अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करायची आहे. जे काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आज्ञापिलेलं आहे, ते तुम्हाला सगळ्या लोकांना जाऊन सांगायचं आहे आणि शिकवायचं आहे. पण पवित्र आत्मा मिळेपर्यंत या शिष्यांना हिंमत नव्हती, धैर्य नव्हतं प्रभूच्या कामाचा प्रचार करण्याची, प्रभूच्या नावाचा प्रसार करण्याची. पण एकदा पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्यांना हिंमत मिळाली, धैर्य मिळालं आणि त्यांनी प्रभू येशूच्या कार्याचा आरंभ केला. त्यांनी येशूचं नाव लोकांना सांगायला सुरुवात केली, येशूच्या नावाचा प्रचार करणं सुरू केलं. आणि जेव्हा जेव्हा ते प्रचार करत होते आणि देवाची वचनं लोकांना सांगत होते, तेव्हा तेव्हा देव मोठी अद्भुतं घडवत होता, मोठे चिन्ह आणि चमत्कार घडवत होता, ज्यामुळे ऐकणाऱ्या लोकांना पटत होतं, त्यांना खात्री वाटत होती की हे जे बोलणारे आहेत हे खरोखर बरोबर बोलत आहेत, सत्य बोलत आहेत. कारण शिष्य बोलत असताना देव चमत्कार करत होता, अद्भुत करत होता आणि त्यामुळे ऐकणाऱ्यांमधून बरेच लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत होते, येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत होते. आणि या प्रकारे शिष्यांनी येशूच्या नावाचा प्रसार अगदी जोरात सुरू केलेला होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आरंभीच्या काळामध्ये हे शिष्य फक्त इस्रायली लोकांना म्हणजे यहुदी लोकांनाच येशूचं नाव सांगत होते. कारण तोपर्यंत त्यांचा असा समज होता की येशू आमच्यासाठी आहे आणि तो आमचाच मुक्तिदाता आहे, आमचाच तारणारा आहे आणि त्याचं बलिदान हे फक्त आमच्यासाठी झालेलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त आम्ही इस्रायली तेवढेच स्वर्गात जाणार आहोत. त्यावेळेला जगामध्ये 2 भाग होते, इस्रायली आणि परराष्ट्रीय.
इस्रायल हे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे आणि इस्रायल सोडून बाकी जेवढे देश आणि बाकी जेवढी लोक जगामध्ये आहेत त्या सगळ्यांना परराष्ट्रीय म्हटलेलं आहे. कारण इस्रायलचा बाप अब्राहम याला देवाने वचन दिलं होतं की तुझ्यापासून मी एक देश निर्माण करेन आणि त्याला मी आशीर्वादित करेन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. अब्राहमाला दिलेल्या वचनानुसार अब्राहमाचा नातू याकोब, ज्याला पुढे जाऊन देवाने इस्रायल हे नाव दिलं, त्याच्यापासून देवाने हा इस्रायल देश तयार केला. हे संबंध पृथ्वीवरचे वेगळे लोक आहेत. कारण जेव्हा सगळे लोक अंधारात होते, लोकांना जिवंत देवाची ओळख नव्हती आणि लोक देवाला सोडून, निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची पूजा करण्याच्या मागे गुंतून गेलेले होते, त्यावेळेला पूर्ण पृथ्वीवर असं एकमेव राष्ट्र, असा एकमेव देश जे जिवंत देवाच्या संपर्कात होते आणि जिवंत देवाची आराधना करत होते, त्याची उपासना करत होते आणि त्या जिवंत देवापासून त्यांना नियमशास्त्र प्राप्त झालेलं होतं, ज्या नियमशास्त्राचं पालन करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत ही जगाची स्थिती होती. इस्रायल देवाचं लाडकं राष्ट्र होतं. हे लोक जिवंत देवाचं नियमशास्त्र पाळण्यासाठी प्रयत्न करत होते आणि जिवंत देवाची आराधना, उपासना करत होते आणि बाकी सगळे परराष्ट्रीय अंधारामध्ये बुडून गेले होते. प्रभू येशू ख्रिस्त या देवाच्या निवडलेल्याच देशात जन्माला आला आणि तेथूनच पुन्हा तो स्वर्गात निघून गेला. त्यामुळे येशूच्या शिष्यांचा असा समज होता की प्रभू येशूच्याद्वारे, त्याच्या क्रूसाच्या बलिदानाद्वारे जी मोफत पापांची क्षमा मिळत आहे आणि जे तारण आणि स्वर्ग प्रवेश मिळत आहे, ते फक्त आम्हा यहुद्यांसाठी आहे, म्हणजे आम्हा इस्रायली लोकांसाठी आहे. परराष्ट्रीय लोक जे अगोदरच अंधारात आहेत आणि देवावर विश्वास न ठेवता सैतानाच्या इशाऱ्याप्रमाणे वागत आहेत, त्यांचा या तारणाशी आणि या वधस्तंभाच्या संदेशाबरोबर काहीही संबंध नाही आहे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून पवित्र आत्मा मिळाल्यानंतर सुरुवातीच्या बऱ्याच दिवसामध्ये शिष्यांनी कार्य खरं केलं, परंतु ते कार्य त्यांनी फक्त इस्रायली लोकांमध्ये केलं आणि ते यहुद्यांनाच काय ते सुवार्ता सांगत होते, परराष्ट्रीयांना सांगत नव्हते. परंतु त्या काळामध्ये देवाने असा एक प्रसंग पेत्राच्या बाबतीत घडवून आणला. पेत्र हा येशूचा प्रमुख शिष्य होता आणि या प्रमुख शिष्याच्याच बाबतीत प्रभूने असं काहीतरी घडवून आणलं की देवाने त्याला स्पष्ट दाखवलं की हा क्रूसाचा संदेश फक्त इस्रायली लोकांसाठी नाही आहे, संपूर्ण जगासाठी आहे. येशू ख्रिस्त जो मुक्तिदाता, मसिहा, तारणारा बनून जगात आलेला होता, तो फक्त इस्रायलपुरता मर्यादित नाही आहे, तर तो संपूर्ण जगासाठी आहे. आणि जगभरातला कोणताही माणूस, मग तो कोणत्याही देशाचा असो, कोणत्याही जातीचा असो, जो या वधस्तंभाच्या संदेशावर विश्वास ठेवायला तयार आहे, त्या प्रत्येकाला देव पापांची क्षमा करायला तयार आहे. ज्या वेळेला देवाने ही गोष्ट पेत्राला अगदी स्पष्टपणे दाखवून दिली, तेव्हा पेत्राला समजलं की हा क्रूसाचा संदेश फक्त यहुदी लोकांसाठी नाही आहे, फक्त आम्हा इस्रायली लोकांसाठी नाही आहे, तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाने पेत्राला एक दृष्टांत दिला होता आणि त्या दृष्टांतातून देवाने त्याला ही गोष्ट स्पष्ट दाखवली आणि त्याला एका माणसाच्या घरात परराष्ट्रीय लोकांसमोर सुवार्ता सांगण्यासाठी जाण्याची संधी दिली. पेत्र जेव्हा त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा परराष्ट्रीय लोकांसमोर सुवार्ता सांगत होता, तेव्हा बायबल म्हणतं की पेत्र बोलत असताना देवाने ऐकणाऱ्या लोकांवरती पवित्र आत्मा पाठवला. आणि तेव्हा पेत्रालाही फार मोठं आश्चर्य वाटलं की हे इस्रायली लोक नाही आहेत, हे देवाचे निवडलेले लोक नाही आहेत आणि ह्यांना देवाने पवित्र आत्मा कसा काय दिला. आता आपण जी 2 वचनं वाचली, यामध्ये पेत्र त्याच घटनेचा संदर्भ देत सांगत आहे की हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणाला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे.
देवाने जसं आपल्याला पवित्र आत्मा दिला तसा त्यांना पण पवित्र आत्मा दिला. आपण इस्रायली, आपण यहुदी, आपण अब्राहमाचे वंशज, आपण देवाचे निवडलेले लोक. आपल्याला देवाने पवित्र आत्मा तर दिला होताच, पण ते तर मूर्तीपूजक परराष्ट्रीय होते आणि त्यांनाही देवाने पवित्र आत्मा दिला. जसा आपणाला तसा त्यांनाही देवाने पवित्र आत्मा देऊन देवाने त्यांच्याविषयी साक्ष दिली. तो पुढे असं म्हणतोय की त्याने म्हणजे देवाने विश्वासाने त्यांची अंतकरणं शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीही भेद ठेवला नाही. म्हणजे तोपर्यंत इस्रायली आणि परराष्ट्रीय यांच्यामध्ये एक आड भिंत होती. इस्रायली वेगळे लोक होते, परराष्ट्रीय वेगळे लोक होते. इस्रायली देवाच्या घरचे, देवाचे निवडलेले, देवाचे प्रिय लोक आणि परराष्ट्रीय देवविरहित, आशाहीन, परके आणि देवापासून दूर भटकलेले असे लोक होते. दोघांमध्ये एक फार मोठी आडभिंत होती. परंतु वचनात म्हटल्याप्रमाणे देवाने विश्वासाने त्यांची अंतकरणं शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये म्हणजे इस्रायली लोकांमध्ये आणि परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने काहीही भेद ठेवला नाही, तर विश्वासाने त्यांची अंतकरणं शुद्ध करून देवाने दोघांनाही समान पातळीला आणून ठेवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तेव्हापासून सुरुवात करून आजच्या दिवसापर्यंत आपण बघत आहोत की फक्त जेवढे जन्माचे इस्रायली तेवढेच देवाचे लाडके लोक आहेत असं नाही आहे, तर जेवढे येशूवर विश्वास ठेवत आहेत ते सगळेच देवाचे लाडके लोक बनत आहेत. जोपर्यंत येशू या जगात आला नव्हता आणि जोपर्यंत येशूचं क्रूसावरचं बलिदान झालं नव्हतं, तोपर्यंत जेवढे इस्रायली तेवढेच काय ते देवाचे लाडके आणि निवडलेले लोक होते. येशूचं बलिदान होईपर्यंत परराष्ट्रीय आणि इस्रायल यांच्यामध्ये एक फार मोठी भिंत होती. परराष्ट्रीय देवविरहित होते, देवाच्या सगळ्या जीवनाला आणि आशीर्वादाला पोरके असे लोक होते. आणि इस्रायली देवाचे लाडके लोक, आशीर्वादित लोक, प्रकाशित लोक, ज्यांना देवापासून नियमशास्त्र मिळालं होतं, जे देवाच्या संपर्कात होते आणि जिवंत देवाची आराधना करून जिवंत देवाचे आशीर्वाद मिळवत होते असे लोक होते. ही स्थिती येशू ख्रिस्त जगात येईपर्यंत होती. परंतु येशूचं क्रूसावरचं बलिदान झाल्यानंतर ही स्थिती बदललेली आहे. कारण जे पापिष्ट परराष्ट्रीय जे होते त्या सगळ्यांना देवाने संधी दिलेली आहे की येशूच्या क्रूसावर विश्वास ठेवून विश्वासाद्वारे देव त्यांची अंतकरणं शुद्ध करायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाची फार मोठी दया आहे, ही देवाची महाकरुणा आहे की त्याने परराष्ट्रीयांना फक्त विश्वासाद्वारे शुद्ध होण्याची आणि विश्वासाद्वारे देवाच्या घरचे लोक बनण्याची संधी दिलेली आहे. फक्त विश्वासाच्याद्वारे. वचन म्हणतं की त्याने विश्वासाने त्यांची अंतकरणं शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीही भेद ठेवलेला नाही आहे. प्रभू येशूचं क्रूसावरचं बलिदान झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत जितके सारे परराष्ट्रीय त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवत आहेत त्या सगळ्यांना देव शुद्ध करत आहे. त्या सगळ्यांना देव पापांची क्षमा देत आहे आणि त्यांना पवित्र आत्मा देऊन देव या गोष्टीचा पुरावा देत आहे. देव स्वतः साक्ष देत आहे की देवाने त्यांचा स्वीकार केलेला आहे. जसे ते अब्राहमाचे वंशज आहेत आणि जसे ते देवाचे निवडलेले लोक आहेत, त्याप्रमाणे येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जे कोणी परराष्ट्रीय असतील ते सुद्धा अब्राहमाचे पुत्र आणि अब्राहमाच्या कन्या बनत आहेत आणि तेही देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये अर्थात इस्रायली लोकांमध्ये प्रवेश करत आहेत. ते जन्माने इस्रायली आहेत
आणि आम्ही येशूवर विश्वास ठेवून इस्रायली बनत आहोत. ते जन्माने अब्राहमाचे वंशज बनलेले आहेत आणि आम्ही विश्वासाने अब्राहमाचे वंशज बनलेलो आहोत. कारण वचन म्हणतं की विश्वासाने त्याने परराष्ट्रीयांची अंतकरणं शुद्ध करून इस्रायली आणि परराष्ट्रीय यांच्यामध्ये काहीही भेद ठेवलेला नाही आहे, तर दोघांनाही त्याने समान केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही देवाची केवढी मोठी दया आहे, केवढी मोठी करुणा आहे की त्याने फक्त विश्वासाच्याद्वारे आपल्याला शुद्ध केलेलं आहे. येशूच्या वधस्तंभाच्या संदेशावर जेवढे लोक विश्वास ठेवतात की तो देवाचा पुत्र आहे, माझ्या पापांसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलेलं आहे, तो माझा प्रभू आहे, तो माझा तारणारा आहे, त्याने माझ्यासाठी क्रूसावर प्राण अर्पिलेला आहे, असा विश्वास ठेवून जेवढे येशूला आपल्या हृदयात स्वीकारतात त्या सगळ्यांना देव पापांची क्षमा देतो. त्यांचं अंतकरण देव शुद्ध करतो आणि देवाने त्यांना पापांची क्षमा दिलेली आहे याचा पुरावा देव स्वतःच देतो की देव त्यांना पवित्र आत्मा देतो. एखाद्या व्यक्तीला पवित्र आत्मा मिळतो म्हणजे हा देवाने दिलेला पुरावा आहे की देवाने त्याचं अंतकरण शुद्ध केलेलं आहे आणि देवाने त्याला पापांची क्षमा केलेली आहे. पापांची क्षमा झाल्याखेरीज कुणालाही पवित्र आत्मा मिळू शकत नाही. पेत्र म्हणत आहे की हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणाला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे. कुणी साक्ष दिली? देवाने स्वतः साक्ष दिली. काय साक्ष दिली? की आता तेही माझे निवडलेले लोक आहेत, मी त्यांचाही स्वीकार केलेला आहे. इतका काळ तुम्ही माझे लोक होतात, फक्त इस्रायली यहुदी तेवढेच काय ते तुम्ही माझे लोक होतात, पण आत्ता हे विश्वास ठेवणारे परराष्ट्रीय यांचा पण मी स्वीकार करत आहे. त्यांना पवित्र आत्मा देऊन देवाने साक्ष दिलेली आहे की देवाने त्यांचाही स्वीकार केलेला आहे, देवाने त्यांनाही शुद्ध केलेलं आहे, देवाने त्यांनाही पापक्षमा केलेली आहे आणि देवाने त्यांच्यासाठी सुद्धा देवाच्या घराचा म्हणजे स्वर्गाचा दरवाजा उघडलेला आहे. जसे इस्रायली स्वर्गात जाऊ शकतात तसेच परराष्ट्रीयही स्वर्गात जाऊ शकतात. जसे इस्रायली देवाच्या अनंत जीवनाचा लाभ घेऊ शकतात तसेच परराष्ट्रीयही देवाच्या अनंत जीवनाचा लाभ घेऊ शकतात, एकाच गोष्टीच्याद्वारे, प्रभू येशूच्या क्रूसाच्या संदेशावरील विश्वासाच्याद्वारे. हालेलुया, हालेलुया. म्हणून रोमकरास पत्रामध्ये संत पौलाने सांगितलेलं आहे, कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचं तारण झालेलं आहे. कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचं तारण झालेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, पापांची क्षमा तुम्हाला देवाने केलेली आहे आणि तुम्हाला जर पवित्र आत्मा मिळाला आहे तर तुम्ही धन्य आहात, आशीर्वादित आहात. कारण आपण सर्वच इस्रायली आहोत, आपण सर्वच आत्म्याने देवाचे निवडलेले लोक आहोत, आपण सर्वच आत्म्याने अब्राहमाचे वंशज आहोत. ते इस्रायली जे दैहिकदृष्ट्या अब्राहमाचे वंशज आहेत आणि आपण आत्मिकदृष्ट्या अब्राहमाचे वंशज आहोत, कारण देवाने आपल्याला शुद्ध करून स्वतः आपल्याबद्दल साक्ष दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. ही संधी प्रत्येकाला आहे, प्रत्येक माणसाला. येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यापासून या क्षणापर्यंत गेली 2000 वर्षे पूर्ण जगात ही सुवार्ता सांगितली जात आहे. आणि देव काय बघत आहे? ऐकणारे विश्वास ठेवतात की ठेवत नाही आहेत. एकच गोष्ट देव बघतोय, बाकी कोणत्याही गोष्टीत देवाला रस नाही आहे. ऐकणारे विश्वास ठेवत आहेत की ठेवत नाही आहेत. पेत्र जेव्हा त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा कर्नेल्य नावाच्या माणसाच्या घरात परराष्ट्रीय लोकांसमोर भाषण देत होता, आयुष्यात त्याचा असा पहिला प्रसंग होता जेव्हा तो परराष्ट्रीयांना प्रवचन देत होता आणि त्याने बघितलं की तो प्रवचन देत असताना समोर बसलेले लोक पवित्र आत्म्याने भरत होते. याचा अर्थ असा की देव त्यांच्या हृदयाकडे बघत होता. पेत्र बोलत असताना त्यांचे कान पेत्राच्या शब्दाकडे लागले होते आणि ते हृदयाने विश्वास ठेवायला लागले. पेत्र जे काही बोलत होता त्या शब्दावर, पेत्र जी सुवार्ता त्यांच्यासमोर प्रकट करत होता त्या सुवार्तेवर ते विश्वास ठेवायला लागले. विश्वास बाहेरून दिसत नाही आहे, ती आत्मिक गोष्ट आहे.
देवाने त्यांच्या आत्म्यातला विश्वास बघितला आणि बायबल म्हणतं की पेत्र बोलत असताना ऐकणाऱ्यांवरती देवाने पवित्र आत्मा पाठवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव विश्वास बघत आहे. त्याने विश्वासाने आपली अंतकरणं शुद्ध केलेली आहेत. याचं आपण एक फार मोठं उदाहरण बायबलमध्ये बघतो. ज्या वेळेला येशूकडे एक परराष्ट्रीय बाई आली होती. प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल देशामध्ये असताना त्याचं स्वतःचं जे काही कार्य होतं ते सगळं इस्रायली आणि यहुदी लोकांमध्येच होतं. कारण जोपर्यंत त्याचं क्रुसावरचं बलिदान होणार नव्हतं तोपर्यंत परराष्ट्रीयांसाठी दरवाजा उघडला जाणार नव्हता. येशूचं क्रुसावरचं बलिदान झाल्यानंतर परराष्ट्रीयांसाठी दरवाजा उघडला जाणार होता. तोपर्यंत म्हणजे येशूचं बलिदान होईपर्यंत ती सगळी वेळ फक्त देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी म्हणजे इस्रायली लोकांसाठीच होती. आणि म्हणून येशू जे काही करत होता इस्रायल लोकांसाठी करत होता. त्याचे चमत्कार, त्याची अद्भुतं, त्याचे उपदेश सगळं त्याचं कार्य इस्रायल लोकांमध्ये होतं. पण हे सगळं त्याचं कार्य इस्रायल लोकांमध्ये सुरू असताना क्वचित असे काही प्रकार घडलेले आहेत की एखाद दुसरा परराष्ट्रीय माणूस पण मध्येच येऊन प्रभूकडे विनंती करायचा. परंतु त्यांची विनंती सुरुवातीला प्रभू दुर्लक्षित करायचा. असं उदाहरण बायबलमध्ये आहे की एक परराष्ट्रीय बाई, कनानी बाई येशूकडे येते आणि त्याला विनंती करते की माझ्या मुलीला भूताने पछाडलेलं आहे. ती एकसारखी येशूला विनंती करते की मला मदत कर, मला सहाय्य कर, माझ्या मुलीला भूताने पछाडलेलं आहे. तिची मुलगी घरात होती आणि ही बाई येशूला भेटण्यासाठी आली होती आणि सतत रडत होती, विनंती करत होती. परंतु एकच कारण की ती परराष्ट्रीय आहे म्हणून येशू तिच्याकडे बघत नव्हता आणि त्याने आपलं काम आणि आपलं चालणं सुरू ठेवलं. तो पुढे चालत राहिला. त्याच्या मागे त्याचे शिष्य आणि एवढा मोठा लोकांचा समुदाय चालत होता आणि ही बाई त्यांच्या मागे मागे ओरडत होती, प्रभूजी मला सहाय्य करा, प्रभूजी माझ्यावर दया करा, माझ्या मुलीला भूताने पछाडलेलं आहे. ती ओरडायचं थांबवत नव्हती, रडायचं आणि विनवणी करायचं थांबवत नव्हती. इथपर्यंत की प्रभूच्या शिष्यांनासुद्धा तिचं ओरडणं ऐकून वैताग आला आणि ते प्रभूला म्हणाले की तिला घालवून द्या. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना असं सांगितलं की इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज आणखी कुणाकडे मला पाठवलं नाही आहे. ती बाई कनानी अर्थात परराष्ट्रीय होती आणि म्हणून येशू शिष्यांना समजावतोय की मला पहिल्यांदा माझं काम इस्रायल लोकांमध्ये करायचं आहे. मी इस्रायल लोकांसाठी पहिल्यांदा आलेलो आहे आणि म्हणून तो म्हणतोय की इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज आणखी कुणाकडे मला पाठवलेलं नाही आहे. आणि जेव्हा प्रभू आपल्या शिष्यांबरोबर बोलत होता एवढ्यात ती बाई पोहोचली तिथे आणि पुन्हा तिचं गाराणं, तिचं रडणं, विनवणी सुरू होती, प्रभूजी मला सहाय्य करा, माझ्या मुलीला बरं करा. तेव्हा येशू तिला म्हणतोय की मुलांच्या तोंडची भाकर काढून घरच्या कुत्र्यांना घालणं ठीक नाही आहे. यावर लगेच ती बाई येशूला उत्तर देते, खरेच प्रभूजी, तरी पण मुलांच्या मेजावरून जे खाली पडतं ते घरची कुत्री खातात. या उत्तरावर त्या बाईने प्रभूला जे उत्तर दिलं ते ऐकून बायबल असं म्हणतं की येशूला फार मोठं आश्चर्य वाटलं. तिचा विश्वास, तिचा धीर, तिचा भरवसा, तिची चिकाटी बघून येशूला फार मोठं आश्चर्य वाटलं आणि येशू तिला म्हणतोय की बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. जेव्हा येशू तिला म्हणतोय की तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो, तेव्हा तिची मुलगी जी घरात अंथरुणावर होती, भूताने पछाडलेली, त्याच घटकेला भूत तिला सोडून निघून गेलं आणि ही मुलगी भूताच्या आत्म्यापासून पूर्णपणे मुक्त झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त इस्रायली लोकांसाठी काम करत होता आणि त्या बाईला मध्येच त्याने हा चमत्कार तिच्यासाठी केला एकाच गोष्टीमुळे. तिचं काय बघून येशूला आनंद झाला? तिचा विश्वास बघून. येशू तिला म्हणतोय की तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव माणसाच्या हृदयातल्या विश्वासाकडे बघत आहे. खरं तर परराष्ट्रीय लोक एवढे पापी आहेत
आणि एवढे अंधाराने आणि घाणीने भरलेले आहेत की देवाने त्यांचा स्वीकार करावा अशा योग्यतेचे आपण नाही आहोत. इस्रायल सोडून बाकी सगळं जग म्हणजे परराष्ट्रीय जे देवाविरुद्ध वागलेले आहेत. परंतु देव एकच गोष्ट बघतो, येशूच्या बलिदानावरचा आपला विश्वास, आणि त्या विश्वासाने देव आपल्याला क्षमा करायला, शुद्ध करायला, आपला स्वीकार करायला आणि आपल्याला पवित्र आत्मा द्यायला तयार आहे. स्वर्गातलं अनंत काळचं जीवन द्यायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ते देवाने केलेलंच आहे. गेली 2000 वर्षे जगभरात हे सुरू आहे. आज येशूचं नाव इस्रायलच्या बाहेर आहे. जगभरात येशूचं नाव गेलेलं आहे. जे जन्माचे इस्रायली नाही आहेत, जे जन्माच्या अब्राहमाचे वंशज नाही आहेत, ते सगळे विश्वासाच्याद्वारे इस्रायली बनलेले आहेत. ते सगळे विश्वासाच्याद्वारे अब्राहमाची मुलं बनलेली आहेत. आणि ते सगळे देवाच्या घरचे लोक झालेले आहेत, कारण देवाने विश्वासाच्याद्वारे परराष्ट्रीयांना शुद्ध केलेलं आहे. आणि पवित्र आत्मा देऊन देवाने स्वतः साक्ष दिली आहे की देवाने आपला स्वीकार केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूवर विश्वास ठेवून हे तारण मिळवून घ्या. जर अजूनही तुम्ही या तारणापासून दूर असाल तर आता ही संधी आहे. किती दिवस, किती काळ ही संधी उपलब्ध राहील सांगता येत नाही आहे, पण सध्या संधी आहे. देवाच्या कृपेचा काळ सुरू आहे, देवाच्या दयेचा काळ सुरू आहे. लवकरच हा काळ संपणार आहे. हा जो देवाच्या कृपेचा आणि दयेचा तारणाचा काळ जो सुरू आहे तो कायमचा राहणार नाही आहे. 2000 वर्षे हा काळ सुरू आहे. आता आपण जगाच्या शेवटाच्या काळात आहोत आणि लवकरच हा काळ संपणार आहे. येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा जगात येणार आहे. तो पहिल्यांदा आला होता तारणासाठी. त्याने स्वतः सांगितलं होतं की मी पापांची शिक्षा करायला आलेलो नाही आहे, तर क्षमा करण्यासाठी आलो आहे. तो पहिल्यांदा पापांची क्षमा देण्यासाठी आलेला होता आणि तो काळ आजपर्यंत सुरू आहे. पण जेव्हा तो दुसऱ्यांदा येणार आहे तेव्हा हा कृपेचा काळ संपेल, हा तारण प्राप्तीचा काळ संपेल आणि न्यायाचा काळ सुरू होईल. म्हणून जर तुम्ही तारणापासून दूर असाल तर भानावर या, तारण मिळवून घ्या. तुमचे नातेवाईक, तुमचे प्रिय लोक, तुमच्या ओळखीचे लोक जे कोणी तारणापासून अद्याप दूर आहेत त्यांना हे तारण मिळावं म्हणून प्रयत्न करा. त्यांच्यापर्यंत ही सुवार्ता पोहोचवा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा की जर तुमच्यावर देवाने दया केलेली आहे तशी त्यांच्यावरही दया व्हावी आणि तेही तारणापर्यंत पोहोचावेत. कारण हा कृपेचा काळ लवकरच आता संपणार आहे. हा शेवटचा काळ सुरू आहे, शेवटची संधी आहे. देव माणसाला शेवटची हाक देत आहे. पापी मानवासाठी जे काही करायचं ते देवाने सगळं केलेलं आहे. माणूस पापी आहे, माणूस वाईट आहे, देव बदललेला नाही आहे. देव चांगला आहे, चांगला आहे, अनंत चांगला आहे. बायबल म्हणतं देव प्रेम आहे, तो खरोखर प्रेम आहे आणि त्याने त्याच्या प्रेमातूनच हा मुक्तीचा मार्ग माणसासाठी दिलेला आहे. आपण जी काही पापं केलेली आहेत त्या पापांची आपल्याला शिक्षा भोगावी लागू नये, तर आपल्याला या पापांतून मुक्ती मिळावी म्हणून देवपुत्राने आपली पापं स्वतःवर घेऊन क्रूसावर बलिदान केलेलं आहे. अशासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक आत्म्याला पापांची क्षमा मिळावी आणि त्यांचा प्रवेश स्वर्गामध्ये व्हावा. जर तुम्ही या येशूच्या बलिदानावर अजून विश्वास ठेवला नसेल तर लवकर विश्वास ठेवा आणि देवाच्या घरात प्रवेश करा. जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तर स्वतः टिकून राहा आणि दुसऱ्यांना या तारणापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. कारण हा कृपेचा काळ आता थोडा राहिलेला आहे, तारणाचा काळ थोडा राहिलेला आहे. बायबल म्हणतं की आता लवकरच रात्र येत आहे, म्हणजे न्यायाचा काळ आता लवकरच येणार आहे. जेव्हा येशू दुसऱ्यांदा येईल तेव्हा हा कृपेचा काळ संपेल आणि मग मात्र पापक्षमा उपलब्ध नसेल, तारण उपलब्ध नसेल तर फक्त न्याय होणार आहे. जेवढ्यांनी पापक्षमा मिळवली ते वाचतील आणि जेवढ्यांनी पापक्षमा मिळवली नाही त्यांचा न्याय निवाडा होईल. आणि जेव्हा देवासमोर आपली पापं उघडी केली जातील, न्याय निवाडा होईल, तेव्हा ज्याचा ज्याचा न्याय निवाडा होईल त्यातला कुणीही स्वर्गात जाऊ शकत नाही. कारण आपली पापं एवढी मोठी आहेत की आपण कधीही वाचू शकणार नाहीत. म्हणून देवाने मुक्तीचा मार्ग, तारणाचा मार्ग अगोदरच दिलेला आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवा,
तारण मिळवा, देवाच्या घरात प्रवेश करा, म्हणजे या जगात तुम्ही देवाचे आशीर्वादित लोक व्हाल. ज्याप्रमाणे इस्रायल देवाचे आशीर्वादित लोक आहेत, त्याप्रमाणे तो आपल्यालाही आशीर्वादित बनवेल. आणि हे जीवन संपलं की देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात आपला प्रवेश होईल आणि अनंत काळ आपण देवाच्या घरात राहू. हालेलुया, 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 हालेलुया.